जय तुळजाभवानी मंडळाच्या दिंडी सोहळ्याने घेतले सर्वांचे लक्ष। विसर्जन मिरवणुकीत लेझिम, टाळ, मृदुंग, गजर मोदीनगरचा आध्यात्मिक तापा ठरला कौतुकास्पद। श्री संत गजानन महाराज ही संत नगरी असून त्या ठिकाणी वारकऱ्यांची परंपरा आहे। त्यात परंपरेला साजेशी अशी विसर्जन मिरवणूक शेगावकरांनी अनुभव। डीजे, महागडा बँड, कर्कश आवाजांच्या वाद्याऐवजी लेझिम, टाळ, मृदुंगाच्या गजरामुळे जय तुळजाभवानी मंडळाच्या दिंडी सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे। जय तुळजाभवानी मंडळाच्या देवी विसर्जन मिरवणुकीत लहान मुलींनी लेझिम खेळत सहभाग घेतला होता। तसेच 100च्या वर टाळकरांनी मृदुंगाच्या गजराने शेगावकरांचे लक्ष वेधले होते। मोदीनगरचा आध्यात्मिक तापा जनतेच्या नजरेत कौतुकास्पद ठरला आहे। मोदीनगरच्या दिंडी सोहळ्यात एकापेक्षा एक अशा अभंगाने महिलांना पावली खेळण्यात मोह आवरता आला नाही। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी दुपारी 3 वाजता मोदीनगरमधून निघालेल्या दिंडी सोहळ्यांच्या आध्यात्मिक तापा मार्गक्रमण करीत 7 वाजता फरशी पार करून 9 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक पूर्ण केली आहे। त्यावेळी मोदीनगरामधील सर्वच लहान थोर महिला, मुली व जय तुळजाभवानी मंडळाने लहान मोठे सर्वांचे कार्यकर्ते उपस्थित होते। विशेष म्हणजे ठाणेदारांनी खेळली पावली। जय तुळजाभवानी मंडळाच्या दिंडी सोहळा गजानन महाराज मंदिर परिसरात आल्यावर वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर सुरू असतानाच कर्तव्यावर असलेले शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांना सुद्धा त्या भक्तीचा मोह आवरता आला नाही। त्यांनी हातात टाळ व डोक्यावर वारकरी टोपी घालून वारकऱ्यांसोबत टाळ वाजवीत पावली खेळली। त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह प्रचंड वाढला व ते त्या भक्ती रसास एकरूप झाले। वारकऱ्याने पाठीवर घेत बैलगाडी करत गाडी घुंगराची या गीतावर चालत सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे। हे विशेष।